आज आपण PYQ करणार आहोत. मला एक 2019मध्ये जी एक्झाम झालेली आहे तिचा PYQ भेटलेला आहे. सो आज आपण PYQ करणार आहोत. डेट ऑफ एक्झामिनेशन इज 29/9/2019. जो आपला 1 तास एक्झाम झालेली होती. टाईम इज 1 hour अँड मार्क्स आर 40. आत्ता सध्या मार्क्स झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती असेल 50 मार्क्सचा पेपर झाला आहे ह्या वर्षी. ठीक आहे. देर आर सम इन्स्ट्रक्शन्स जे आत्ताच आपण वाचून घेऊयात. देर आर 2 passages, 1 each इन इंग्लिश अँड हिंदी. आपला जो क्वेश्चन पेपर येईल तिथे येईल इंग्लिश अँड मराठी. इथे आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये येईल मराठी. which are to be translated in Marathi and English respectively. Immediately upon receipt of question paper, please ensure that it carries one paragraph in English and the other in the language mentioned in your admit card. In our admit card, आपल्या admit card मध्ये मराठीमध्ये मेन्शन केलेलं असेल. In case of any discrepancy, please inform the invigilator immediately. Point 4. Both the translations are to be done in the same answer sheet. Additional answer sheet may be taken if needed. 5. Use of mobile phones, Bluetooth or any other communication devices is strictly prohibited. Normal instruction है. Please deposit your answer sheet, additional answer sheet and admit card to the invigilator after the exam is over, and candidates can take the question paper after the exam is over. आज आपण ट्रान्सलेट करणार आहोत. जो पॅराग्राफ आपल्याला हा जो आहे हा इंग्लिशमध्ये येईल. फर्स्ट हा पॅराग्राफ आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. आणि जो सेकंड पॅराग्राफ आहे तो क्वेश्चन पेपरमध्ये इथे दिलेला आहे तो आहे हिंदीमध्ये. आपण हा पॅराग्राफ नाही करणार आहोत ट्रान्सलेट, कारण आपली लँग्वेज मराठी चूज केलेली आहे आपण. सो आपल्याला इथे हा पॅराग्राफ मराठीमधून येईल. आपण हा पॅराग्राफ नाही करणार आहोत ट्रान्सलेट. आपण फक्त PYQमधून हा जो इंग्लिश आहे तो आपण इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करणार आहोत. हा हिंदी. कोणाला हवा असेल तो हा हिंदीवाला पॅराग्राफ इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो, पण आपली मराठी लँग्वेज असल्यामुळे आपण दुसरा मराठीवाला पॅराग्राफ घेऊयात जो आपण उद्या ट्रान्सलेट करूयात. ठीक आहे. इथे आपले जे ऑलरेडी आपण रूल शिकलेलो आहोत ते म्हणजे की सेंटेन्स बाय सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करणार आहोत. इथे मी डायरेक्टली पूर्ण पॅराग्राफ वाचायला चालू करणार नाही आहे. इथे मी सेंटेन्स बाय सेंटेन्स ट्रान्सलेट करणार आहे. मी जे ट्रान्सलेशन आहे ते ऑलरेडी इथे लिहून आणलेलं आहे. सो आपण त्याचा रेफरन्स घेणार आहोत इथे. करेक्ट. फर्स्ट सेंटेन्स. ओके. जस्ट गिव मी सम सेकंड. इथे मला पेस्ट करायचं आहे ते सेंटेन्स. पेस्ट नाही होतं. ठीक आहे, कारण PDF फॉर्मॅटमध्ये आहे. मला आधी त्याला वर्डमध्ये. ठीक आहे. नाव द सेंटेन्स इज core values of a country are distinctive feature of a nation and are formulated over its large period of history. फुल स्टॉप. करेक्ट. आपण फक्त इथपर्यंतच ट्रान्सलेट करणार आहोत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोर व्हॅल्यूज? कोर व्हॅल्यूज मीन्स एखाद्या देशाची मूल्ये जी मेन पेन इज नॉट वर्किंग ऑन इट. ठीक आहे. पेन फक्त PDF वरती काम करतो आहे. सो जे कोर व्हॅल्यूज आहेत कुठल्याही कंट्रीचे, जे कोर व्हॅल्यूज मीन्स एखाद्या देशाचे जे गाभा मूल्य आहेत ते काय, डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ऑफ अ नेशन मीन्स त्या राष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. अँडपर्यंत आपण थांबलो, जे आपण ऑलरेडी शिकलेलो. अँड आर फॉर्म्युलेटेड ओव्हर इट्स लार्ज पिरियड्स ऑफ हिस्ट्री. हे कसे फॉर्म्युलेट झालेले आहेत म्हणजे हे वैशिष्ट्यपूर्ण जे लक्षणे आहेत ते काय झालेत, फॉर्म्युलेटेड ओव्हर इट्स लार्ज पिरियड ऑफ हिस्ट्री. ती इतिहासाच्या प्रदीर्घ काळातून साकारलेली असतात. फुल स्टॉप. पूर्ण जे सेंटेन्स आहे, एखाद्या देशाची गाभा मूल्ये
ही त्या राष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असतात आणि ती इतिहासाच्या प्रदीर्घ काळातून साकारलेली असतात. ओके. कोर व्हॅल्यूज ऑफ अ कंट्री, हा कॉपी नाही होते. मी खूप ट्राय केला, आधीही खूप कॉपी करण्याचा ट्राय केला पण होत नाही आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो आपल्याला इथे सेंटेन्स बाय सेंटेन्स नाही होते कारण ते PDF मेन तर PYQ भेटत नव्हतं. एक भेटलं आहे बिकॉज वन ऑफ अवर सबस्क्रायबर ओनली शेअर दिस PDF विथ मी की हे PYQ आहे आणि हे घ्या म्हणून मेसेज आला होता मला, म्हणून मी हे PYQ घेते आहे. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स, दीज आर ऑल्सो इम्पॅक्टेड बाय इट्स जॉग्रफी, कॉमा. सो आपण इथे थांबलो आहोत. वॉट दीज आर जे पण आहेत म्हणजे या मूल्यांवर तेथील जॉग्रफी मीन्स भूगोल, कॉमा. सोशल अँड इकॉनॉमिक पॉलिटिकल कंडिशन, सोशल मीन्स सामाजिक, इकॉनॉमिक मीन्स आर्थिक आणि अँड पॉलिटिकल कंडिशन्स मीन्स राजकीय परिस्थिती यांच्यावरती काय करतात, इम्पॅक्ट पडतात मीन्स प्रभाव पडतो. इथे पेन नाही चालत तर इथे जे मी ट्रान्सलेशन आणलं आहे त्यामध्ये. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स झालं. थर्ड सेंटेन्स, फॉर इंडिया कॉमा, फक्त लिहायचं भारतासाठी कॉमा. इट्स कोर व्हॅल्यूज आर शेप्ड बाय हर 5000 years ऑफ सिव्हिलायझेशन, फुल स्टॉप. इथेच थांबायचं आपल्याला. भारतासाठी कॉमा आपण ऑलरेडी लिहिलं, करेक्ट. तिची गाभा मूल्ये, तिच्या बिकॉज इथे दिलेलं आहे आपल्याला हर, वी हॅव टू कीप द आईज ऑन हर, हिम. म्हणजे जेंडर आहे तिथे जेंडरनुसारच आपल्याला ट्रान्सलेशन करायचं. इथे हर दिलेलं आहे म्हणून आपण इथे हायलाईट करते हर. हे खालचं जे ट्रान्सलेशन ते काहीच पेनच नाही चालवले तिथे. तिच्या 5000 वर्षांच्या संस्कृतीतून आकारला आली आहेत. नेक्स्ट सेंटेन्स, दिस हेरिटेज ऑफ इंडिया has been shaped by centuries of adaptation, कॉमा. इथपर्यंतच थांबणार. भारताचा हा वारसा शतकानुशतके झालेल्या अनुकूलन, ॲडॅप्टेशन मीन्स अनुकूलन, ॲडॅप्टेशन मीन्स अनुकूलन. ॲसिमिलेशन मीन्स आत्मसात करणे, अँड रिक्रिएशन मीन्स पुन्हा निर्माण करणे. याला आपण पुन्हा निर्माण करणे लिहू शकतो किंवा PDF मी शेअर करेल. पुन्हा निर्माण करणे किंवा नवनिर्माण. हे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. ठीक आहे. आता हे पूर्ण सेंटेन्स पाहूयात आपण कशा पद्धतीने ट्रान्सलेट केलं आहे. भारताचा हा वारसा शतकानुशतके झालेल्या ॲडॅप्टेशन मीन्स अनुकूलनामुळे, ॲडॅप्टेशन. ॲसिमिलेशन मीन्स आत्मसात करणे आणि रिक्रिएशन मीन्स नवीन तयार करणे. भारताचा हा जो वारसा आहे तो शतकानुशतके झालेल्या अनुकूलन आत्मसात करण्याची प्रक्रिया आणि रिक्रिएशन मीन्स नवनिर्मिती यातून घडला आहे. फुल स्टॉप. नेक्स्ट सेंटेन्स करूयात आता. शी हॅज प्रिझर्व, अगेन हिअर यू हॅव टू कीप द माइंड इट्स शी. आपलं जे ट्रान्सलेशन होणार आहे ते जेंडर बेसिस राहणार. शी मीन्स ती येईल आपल्याला, तो ते नाही आपण ॲड करणार, तर ती फिमेल व्हर्जनचं हे आपलं सेंटेन्स राहील. ओके. शी हॅज प्रिझर्वड, कॉमा. इथेच थांबणार आहोत आपण. ज्या मुमेंटला कॉमा आला की आपण थांबलो. भारताने विविध संस्कृतीतील घटक जतन करणे, शोषून घेतले आणि स्वतःमध्ये सामावून घेतले आहेत. मीन्स शी हॅज प्रिझर्वड, सांभाळून ठेवलेले आहेत. ॲब्झॉर्ब केलेले आहेत, स्वतःमध्ये शोषून घेतलेले आहे. ॲसिमिलेटेड एलिमेंट्स फ्रॉम डिफरंट कल्चर्स.
फुल स्टॉप, इथेच थांबायचं, पुढे नाही वाचायचं कारण खूप जास्त कन्फ्युजन होतं ब्रेनमध्ये. त्यामुळे भारताने विविध संस्कृतींमधून जे घटक घेतलेले आहेत ते काय केले, जतन केले. ॲसे एलिमेंट्स मीन्स घटक, जे डिफरंट कल्चर्स मीन्स विविध संस्कृतींमधून जे घेतले ते प्रिझर्व केले म्हणजे जतन केले. जतन. ॲब्झॉर्ब माहिती आहे, ॲसिम्युलेटेड. ठीक आहे, पूर्ण सेंटेन्स पाहूयात आता. भारताने विविध संस्कृतींमधून घटक काय केले, जतन केले. ॲब्झॉर्ब केले म्हणजे शोषून घेतले, आणि काय केले, स्वतःमध्ये सामावून घेतले आहेत. फुल स्टॉप, बस फुल स्टॉपपर्यंतच करायचं, फुल स्टॉपच्या पुढे जायचंच नाही आपल्याला. देन सेकंड सेंटेन्स, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अदर सिव्हिलायझेशन्स टू इंडियन लाईफ अँड कल्चर आर ऑल्सो क्रिएटेड इन इंडियन्स. द आयडिया दॅट द होल वर्ल्ड इज अ फॅमिली, वसुधैव कुटुंबकम. हे खूप मोठं सेंटेन्स आहे. आता आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, जेव्हा पण खूप मोठं सेंटेन्स येईल तेव्हा कुठे थांबायचं आहे, अँडला, किंवा जिथे पण कॉमा येईल तिथे थांबायचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे इतर संस्कृतींच्या भारतीय जीवनात, ठीक आहे, आणि द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अदर सिव्हिलायझेशन्स टू इंडियन लाईफ, इथपर्यंत थांबलो आपण. अँड आला इथे, इथे थांबलो. स्टॉप, पॉज. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अदर सिव्हिलायझेशन्स टू इंडियन लाईफ, दुसऱ्या संस्कृतींचा जो भारतीय लाईफवरती, भारतीय जीवनावरती, ठीक आहे, याचं कुठपर्यंत केलं आपण इथं, इतर संस्कृतींचा भारतीय जीवन, इतर संस्कृतींच्या भारतीय जीवन, इथे थांबलो. ठीक आहे, अँडला टाकलं आणि. आता पुढचं सेंटेन्स वाचूयात. कल्चर ऑल्सो क्रिएटेड इन इंडियन्स, द आयडिया दॅट द होल वर्ल्ड इज द फॅमिली. ठीक आहे, हे तर इझीच आहे, याच्यात खूप अवघड शब्दच नाही आले. आणि काय, संस्कृतीमधील योगदानाने भारतीयांमध्ये कुठलीही एक हे दिलं आहे आपल्याला, आयडिया कोणती दिली आहे, वसुधैव कुटुंबकम. हे डायरेक्टली देवनागरी वर्ड आहे, याला इंग्लिश ट्रान्सलेशन नसल्यामुळे वसुधैव कुटुंबकम हा डायरेक्टली आपण इंग्लिशमध्येही असंच लिहिला जातो, मराठीमध्ये असंच लिहिणार, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे. हिअर द आयडिया, व्हॉट इज द आयडिया, द होल वर्ल्ड इज अ फॅमिली. नाउ वन मोर थिंग विच आय वॉन्टेड टू गिव यू अँड आय आहे, इथे फुल स्टॉप हवा आहे. सॉरी, ही निर्माण केली आहे इथे सेंटेन्स संपला. ठीक आहे, हां, वन मोर पॉईंट जो मला बोलायचा होता तो म्हणजे इथे आणि इथे. केअरफुली इफ यू सी, हे मी लाईन क्लिअर करते, पेन दुसरा घेते जेणेकरून नोटिसेबल राहील. हिअर अँड हिअर त्यांनी हे इथे दिलेलं आहे, त्याच्यानंतर इथे एक हायफन. ह्या ज्या पण गोष्टी आहेत त्या ट्रान्सलेशनमध्ये आपल्या मराठीमध्येही आल्या पाहिजेत. म्हणजे जसं आपण इथे पेनच नाही चालत, इथे दाखवू कसं हेच कळत नाही आहे मला. हे जे वसुधैव कुटुंबकम आहे, जिथे मी यूज केलं आहे तिथे तुम्हीही हे जे आहे इथे आणि इथे आपलाही तो वरचे दोन, मला कमेंटमध्ये सांगा त्याला वरच्याला काय बोलतात. मी सध्या आपल्या अंडरस्टँडिंगसाठी त्याला जो वरचावाला कॉमा आहे असं बोलते. सॉरी, हे करेक्ट वर्ड नाही आहे, मी त्याच्यासाठी मला आठवत नाही आहे मराठीमध्ये, म्हणून मी बोलते वरचा जो कॉमा आहे तर त्याच्यासाठी त्यांनी वरती पॅराग्राफमध्ये हे यूज केलेलं आहे इथे. त्यामुळे आपलं जे ट्रान्सलेशन येणार आहे ह्या गोष्टी यूज केल्या पाहिजेत. मस्ट मीन्स मस्ट. यामुळे आपल्याला ना 0.5 वगैरे आपण दुसऱ्या लोकांच्या कंपॅरिझनमध्ये पुढे राहू. जसं की दुसरा एक मुलगा आहे ज्यांनी सेम ट्रान्सलेशन केलं, हे जे सेंटेन्स आहे ते कम्प्लीट ट्रान्सलेशन केलं आहे की द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन, ह्या सगळं पूर्णच्या पूर्ण सेम सेंटेन्स त्यांनी ट्रान्सलेट केलं आहे इन अ व्हेरी गुड मराठी. बट त्यांनी हेम लक्षातच नाही ठेवलं. हे म्हणजे काय, हे वालं त्यांनी नाही लक्षात ठेवलं की इथे मी हे दोन हे टाकले पाहिजेत, इथे मी हाय पण टाकलं पाहिजे. ह्या गोष्टी त्यांनी नाही लक्षात ठेवल्या. तर ऑब्वियसली तुम्ही आणि त्या पर्सननी, ज्या दुसरा पर्सन आहे ज्यांनी हे ट्रान्सलेशन केलेलं आहे त्याने, सेकंड पर्सन आणि तुम्ही,
करेक्ट. थोडंसं मी चांगलं लिहितं इथे लिहिते साईडला, हो ना, आपल्या नोट्समध्ये नको खराब व्हायला. यू, तुम्ही एक पर्सन आहात. यू, मस्त डार्क कलरने लिहिते. यू, तुम्ही. यू सेकंड पर्सन आहे, जो तुमचा कॉम्पिटिटर आहे. यू अँड सेकंड पर्सन. तुम्ही आणि त्यांनी सेंटेन्स वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन ट्रान्सलेट केलं आहे. ठीक आहे. पण तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्यात की जिथे कॉमा आला तिथे कॉमा दिला आहे, जिथे फुल स्टॉप आला तिथे फुल स्टॉप दिला आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जे हे वसुदैव कुटुंबकम आहे, तिथे तुम्ही ते 2 पॉईंट दिले. तुम्ही त्या पर्सनच्या 0.5 मार्क्सने पुढे असाल. ठीक आहे. कारण जे ट्रान्सलेशन आहे ते सगळेजण करणार आहेत. तुम्हालाही ट्रान्सलेशन येणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी नाही पाहतात की एक्झॅक्टली ट्रान्सलेशन म्हणजे काय, वर्ड टू वर्ड कसं करायचं ते तुम्ही स्वतःही करू शकता. गुगलच्या हेल्पने, ChatGPTच्या हेल्पने, कशाच्याही हेल्पने तुम्ही स्वतःही घरी बसून करू शकता. व्हॉट्स माय पॉईंट टू गिव्ह इन दिस व्हिडिओ, की कसे आपण 0.5 दुसऱ्यांपेक्षा किंवा जो दुसरा आपला कॉम्पिटिटिव्ह आहे त्याच्या आपण कसे पुढे राहू शकतो. तर हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवून. ठीक आहे. हा एक पॉईंट आहे जो लक्षात ठेवायचा आहे. नाऊ लेट्स गो. हे सेंटेन्स तर तुम्ही घरी बसून स्वतःही ट्रान्सलेट करू शकता. यात काहीही प्रॉब्लेम नाही आहेत. मी काही चुका करत असेल, तुम्हीही काही चुका करू शकता. यात काहीही नवीन नाही आहे. मेन गोष्टी आहेत की आपण दुसऱ्यांपेक्षा कसं 0.5 मार्क्स घेऊन प्रत्येक लाईनमध्ये, प्रत्येक छोट्या 2-3 लाईन्समध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला 0.5 मार्क्स जास्त येत नाही. आपण फायनल मेरिट लिस्टमध्ये किंवा आपण ही क्वालिफिकेशन एक्झाम आहे तर क्वालिफाय करणार आहोत एक्झाम. ठीक आहे. नाऊ द नेक्स्ट सेंटेन्स. फर्स्ट पॅराग्राफ झाला. पॅराग्राफचं फर्स्ट कंप्लीट झालं. आता सेकंड पॅराग्राफ आहे. करेक्ट. जो सेकंड पर्सन आहे, सपोज त्याने इथे वसुदैव कुटुंबकम आहे, ह्याला त्याने हे नाही केलं आणि इथेच लगेच लगेच त्याला वाटलं की पेज वगैरे संपेल, इथेच चालू केलं हे जे सेंटेन्स आहे ते नाही. तुम्ही नाही करायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे, हे जे वसुदैव कुटुंबकम झालं इथे फुल स्टॉप झाला, ही लाईन सोडून द्यायची आहे. मध्ये अजून एक लाईन सोडून द्यायची आहे आणि थर्ड लाईनला, फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी एक्झाम्पल देते, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. इथं तुमचं वसुदैव कुटुंबकम आलं, इथे फुल स्टॉप झाला, इथे संपलं. ही लाईनसुद्धा सोडून द्यायची आणि इथून चालू करा परत लिहायला. ह्या लाईनपासून काही गरज नाही आहे दुसरा पर्सन इथे लगेच लिहायला चालू करेल, नाही. रीड करणाऱ्याला कळलं पाहिजे. तुमचं रीडिंग नेहमी, मी जे UPSCमध्ये गोष्ट शिकले ती म्हणजे रीडिंग, जे आपला जो एक्झामिनर चेकर आहे त्याच्यासाठी रीडिंग नेहमी वर्टिकली पाहिजे. त्यांनी वाचन अशा पद्धतीने करता आलं पाहिजे. त्याला वाचन असं नाही की प्रत्येक लाईन बाय लाईन, त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो जे चेकर्स असतात त्यांच्याकडे. ठीक आहे. त्यामुळे त्यांना लगेच इथे डिफरन्स दिसला की इथे तुम्ही इथे जाऊन चालू केलं म्हणजे तो तुमचा सेकंड पॅराग्राफ आहे तो इथून चालू झाला आहे. आता तो पॅराग्राफच्या आतमधला जो पॅराग्राफ आहे तो इथून चालू झाला आहे आणि तो त्यांना दिसेल इथे. ठीक आहे. आता आपण ट्रान्सलेशन करू. ट्रान्सलेशन तर कोणीही करू शकतं. करेक्ट. Core values of a nation are also set of beliefs accepted by most of its people and articulated by its intelligentsia and political representatives. 2 लाईनचं सेंटेन्स आहे, हो ना. अँडपर्यंत आपण थांबून ट्रान्सलेट करणार आहोत. आणि करेक्ट. द कोर व्हॅल्यूज इथे बोलतो आपण एखाद्या राष्ट्राची गाभा मूल्ये म्हणजे तेथील बहुसंख्य लोकांनी स्वीकारलेल्या आणि आणि इथपर्यंत थांबलो आपण. द कोर व्हॅल्यूज ऑफ नेशन आर ऑल्सो सेट ऑफ बिलीफ्स मीन्स बहुसंख्य लोकांनी जे बिलीफ्स एक्सेप्ट केलेले आहेत बाय मोस्ट ऑफ इट्स पीपल. बिलीफ्स बहुसंख्य लोकांनी जे बिलीफ्स एक्सेप्ट केलेले आणि अँड आर्टिक्युलेटेड बाय इट्स इंटेलिजन्शिया. इंटेलिजन्सियाचा मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे. इंटेलिजन्सिया मीन्स तिथे पेन चालवला की डायरेक्टली ते पेजच डिस्टर्ब होत आहे. तिथल्या विचारवंतांनी, इंटेलिजन्सिया मीन्स विचारवंतांनी
इथे ट्रान्सलेशन लिहून ठेवते. विचारवंत. इंटेलिजन्शिया मीन्स विचारवंत. पॉलिटिकल तर माहितीच आहे आपल्याला. राजकीय. पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्स. ठीक आहे. आणि इथे थांबलो आपण. आणि तिथल्या विचारवंतांनी व पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह मीन्स राजकीय प्रतिनिधींनी स्पष्ट केलेला विश्वासांचा संच असतो. सेकंड सेंटेन्स. सम एक्झाम्पल्स ऑफ these values common to many countries are freedom, independence, equality, security, peace, justice, democracy, healthy environment. हे फक्त ॲडजेक्टिव्ज, खूप सारे ॲडजेक्टिव्ज. ते विचारवंत नाही गेलं पाहिजे. करेक्ट. अँडपर्यंत थांबायचं आहे. हे थर्ड का लिहिलं होतं? इम्पॉर्टंट होतं का? ठीक आहे. कारण हे PDF मला तुम्हाला शेअर करायचं आहे, म्हणून मी जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या नको इरेज व्हायला. करेक्ट ना? इम्पॉर्टंट गोष्टी ठेवते, कारण आपल्याला आता ह्या पूर्ण ॲडजेक्टिव्हचे आपल्याला ट्रान्सलेशन माहीत पाहिजेत. ठीक आहे. कुठून सेंटेन्स चालू इथपर्यंत संपलं ते रिप्रेझेंटेटिव्ह, हे सगळं ठीक आहे. हे तर आपण ट्रान्सलेट करू शकतो. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. मग इंडिपेंडन्स म्हणजे काय? करेक्ट. तर इथे आहेत स्वातंत्र्य, स्वावलंबन, इक्वॅलिटी मीन्स समानता, सिक्युरिटी मीन्स सुरक्षा, पीस मीन्स शांतता, जस्टिस मीन्स न्याय, डेमोक्रेसी मीन्स लोकशाही आणि हेल्दी एन्व्हायरमेंट्स मीन्स निरोगी पर्यावरण. प्रत्येक वर्डचं आपण हे करूया. ठीक आहे. फ्रीडम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रीडम? स्वातंत्र्य. एकच मिनिट दा इथे, कारण ह्या नोट्स तुमच्याकडेही असणार आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या नोट्स तुमच्याकडे भेटणार आहेत ह्या. करेक्ट. स्वातंत्र्य. फ्रीडम आणि इंडिपेंडन्समध्ये काय पण फरक आहे? स्वावलंब्य. इंडिपेंडन्स मीन्स स्वावलंबन. इक्वॅलिटी मीन्स समानता. हे मला असं वाटते वर्ड्स येतच राहतील, सो यांचे तर आपल्याला माहितीच पाहिजे. समानता. सिक्युरिटी मीन्स सुरक्षा. पीस मीन्स शांती. जस्टिस मीन्स न्याय. डेमोक्रेसी मीन्स लोकशाही. आणि काय राहिलं? हेल्दी एन्व्हायरमेंट. निरोगी. हेल्दी मीन्स निरोगी. एन्व्हायरमेंट मीन्स पर्यावरण. आता हे सेंटेन्सचे हे वर्ड्स जे मेन ॲडजेक्टिव्स दिलेत त्या पूर्ण सेंटेन्समध्ये, हे येत असल्यानंतर हे सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करणार नाही का? खूप इझी आहे. चला आता आपण परत वाचूयात. सम एक्झाम्पल्स ऑफ दीज व्हॅल्यूज. कोणते व्हॅल्यूज आहेत जे खूप कॉमन आहेत टू मेनी कंट्रीज आर? काय आहेत? फ्रीडम, इंडिपेंडन्स, इक्वॅलिटी. हे मेन वर्ड्स आपल्याला आले पाहिजेत इथपर्यंत. आता आपण पूर्ण सेंटेन्स ट्रान्सलेट करूयात, जे की आपण खाली लिहिलं आहे. स्वातंत्र्य, स्वावलंबन, समानता, सुरक्षा, शांतता, न्याय, लोकशाही, निरोगी पर्यावरण, एक्सेट्रा मीन्स इत्यादी. ही काय आहेत? अनेक देशांमध्ये सामायिक असलेल्या काय आहेत? व्हॅल्यूज आहेत. मूल्यांची काय आहेत? व्हॅल्यूजचे एक्झाम्पल आहेत. इथे पेनच चालत नाही आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी अपडेट करेल, हे दुसऱ्या ॲपमध्ये वगैरे यूज करेल, सो जिथे पेन चालेल. ठीक आहे. ह्याच्यासाठी व्हिडिओसाठी प्लीज डू ॲडजस्ट. आणि आपण जे मेन ॲडजेक्टिव्ज आहेत ते तर आपण इथे वरतीच ट्रान्सलेट करतो आहे, आधीच ट्रान्सलेट करतो आहे. सेंटेन्स तर आपण नंतर ट्रान्सलेट करू शकतो एकत्र मिळून, जेव्हा आपल्याला वर्ड्सचे ट्रान्सलेशन माहिती आहे. मेन म्हणजे याचे वर्ड्सचे, जसं की कोणीतरी फ्रीडम आणि इंडिपेंडन्स जो दुसरा पर्सन आहे तो एकच लिहिल स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य, पण आपल्याला माहिती आहे इंडिपेंडन्स मीन्स स्वावलंबन अँड फ्रीडम मीन्स स्वातंत्र्य. नाव सेकंड सेंटेन्स. दीज आर ऑल्सो आयडियल्स विच आर गव्हर्मेंट अँड आला आपला विच इज द व्हेरी फेवरेट वर्ड. अँड आला की आपण तिथे थांबू शकतो. करेक्ट.
सिटीजन्स हॅव अन ऑब्लिगेशन टू एम्ब्रेस अँड प्रमोट. म्हणजे दीज आर द आयडियल्स मीन्स काय, आदर्श. आयडियल्सचा मिनिंग माहीत पाहिजे आपल्याला, आदर्श. पूर्ण सेंटेन्स आपण करूच शकतो ट्रान्सलेट, इट्स नॉट अ व्हेरी बिग डील. माहीत नाही ज्यांनी मला हे PDF शेअर केलं आहे. PDF लिटरली खूप प्रॉब्लेम देते आणि मी ट्राय केलं दुसरा PDF शोधायचा पण मला भेटला नाही. वेल, थँक्स टू दॅट पर्सन ज्याने हे PDF शेअर केलं माझ्यासोबत. आपल्याला PYQ तर भेटलं. ऑल्सो आयडियल्स विच आर गव्हर्मेंट्स मीन्स आपल्याला माहिती आहे, सिटीजन्स पण माहिती आहे आपल्याला, तरी आपण लिहूयात गव्हर्मेंट म्हणजे सरकार. सिटीजन्स म्हणजे काय, नागरिक. हॅव एन ऑब्लिगेशन्स टू एम्ब्रेस अँड प्रमोट. तुला अजून कोणतं माहिती आहे? ठीक आहे. दीज आर ऑल्सो आयडियल्स विच आर गव्हर्मेंट्स. त्यांचं काय आहे, ऑब्लिगेशन्स माहिती पाहिजे आपल्याला. करेक्ट. म्हणजे हे काय आहेत, कर्तव्य आहेत आपली. ऑब्लिगेशन्स आहेत आपल्यावरती, कर्तव्य आहेत. टू एम्ब्रेस अँड प्रमोट. एम्ब्रेस मीन्स स्वीकार करणे, स्वीकार, आणि प्रमोट म्हणजे प्रसार. आता आपण इझिली सेंटेन्स ट्रान्सलेट करू शकतो. काय आहे, ही जी सर्व आदर्श मूल्य आहेत, जे आयडियल्स आहेत, विच आर, त्यांचं काय करणं, की स्वीकारून करून त्यांचं काय करता येणं, प्रसार करणं, हे कोणाचं कर्तव्य आहे, सरकार आणि नागरिकांचं. म्हणजे आपण पूर्ण आता खाली ट्रान्सलेट करूयात इझिली. ही आदर्श मूल्ये, ही अशी आदर्श मूल्ये. कोणती आदर्श मूल्य, हे जे वरचे होते, स्वातंत्र्य, स्वावलंबन, समानता, जी स्वीकारणे आणि त्यांचा प्रसार करणे हे सरकार आणि नागरिक यांची कर्तव्य आहे. नाऊ द नेक्स्ट सेंटेन्स. देन अगेन दॅट थिंग, जे पण लक्षात ठेवले. पॅराग्राफ संपलेला आहे आपला इथे पॅराग्राफ संपलेला आहे. करेक्ट. पॅराग्राफ संपल्यानंतर एक लाईन सोडायची आहे आपल्याला. इथे आपण एक लाईन सोडणार आहोत, 1 लाईन. आणि नेक्स्ट लाईनमध्ये एक लाईन सोडा, नका सोडू, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लाईनमध्ये स्टार्ट करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे इन्व्हिजिलेटरला जे जो एक्झामिनेशन चेक करणारे सर मॅम जे असतील त्यांना वाचायला इझी जाईल. ठीक आहे. समटाईम्स अँड कॉमा, आपला फेवरेट थिंग. कॉमा अँड काही आलं की आपल्याला खूप जास्त आनंद होतो, कारण आता आपलं सेंटेन्स जास्त इझी झालं आहे. समटाईम्स म्हणजे काय, काही वेळा. ठीक आहे. कोर व्हॅल्यूज म्हणजे काय, मूल्य, आपल्याला माहितीच आहेत. आर मेन्शन इन द फाउंडिंग डॉक्युमेंट्स लाईक द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया. सेंटेन्स संपला आहे. कॉन्स्टिट्यूशनचा मिनिंग माहीत पाहिजे, संविधान, जो खूप लोकांना माहिती असेल ऑलरेडी, तरी आपण इथे लिहूयात संविधान. इझी सेंटेन्स आहे. आता काय की समटाईम्स म्हणजे कधी कधी किंवा काही वेळा, है ना. इथे कधी कधी नाही लिहिता येणार आपल्याला, कारण फॉर्मल डॉक्युमेंट आहे. समटाईम्स मीन्स काही वेळा. राष्ट्राचे जे नेशन आहे, म्हणजे राष्ट्राच्या जे संविधान आहे, कोर व्हॅल्यूज जे आहेत, म्हणजे जे गाभांचे मूल्य आहेत, ते कुठे मेन्शन केलेले आहेत, म्हणजे त्यांचा उल्लेख कुठे, मेन्शन मीन्स उल्लेख कुठं आहे, तर फाउंडिंग मीन्स स्टार्टिंग. करेक्ट. स्टार्टिंगसाठी आपण इथे लिहू शकतो संस्थापक, लिहावं लागेल आपल्याला इथे, संस्थापक. डॉक्युमेंट्स मीन्स कागदपत्र, आणि आपण वापरणार आहोत दस्तऐवज किंवा कागदपत्रही लिहू शकतो, जे त्यावेळेस एक्झाममध्ये आठवेल ते. ठीक आहे. किती इझी आता सेंटेन्स हे करायला. समटाईम्स जे आपले कोर व्हॅल्यूज आहेत ते कशामध्ये मेन्शन केलेले आहेत, त्यांचा जो उल्लेख आहे तो आहे जे संस्थापक आहेत त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये, म्हणजे जे आपले कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये, जसे की संविधान, जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ द नेशन, राष्ट्राचं जे संविधान आहे. आता याचा पूर्ण सेंटेन्स जेव्हा ट्रान्सलेट केलं त्यावेळेस ते आहे समटाईम्स म्हणजे काही वेळा,
कॉमा आला, आपण इथे खूप खुश झालो, वाव कॉमा आला. राष्ट्राच्या संविधानासारख्या संस्थापक दस्तऐवजांमध्ये या गाभा मूल्यांचा उल्लेख केलेला असतो. किती इझी गेलं आपल्याला जेव्हा आपल्याला पूर्ण वर्ड माहिती आहेत. ठीक आहे. These core values are also shape the national interest and guide the formulation of strategies to protect them. खूप इझी, यामध्ये काही नवीन वर्डच आला नाही. ठीक आहे. नॅशनल मीन्स राष्ट्राचे, इंटरेस्ट साठी हितसंबंध, हितसंबंध. गाईड मीन्स काय करतात, मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन. काय आहे पूर्ण सेंटेन्स यामध्ये. दिस कोर व्हॅल्यूज तर आपण खूप वरती स्टार्टिंगलाच पाहिलं आहे. काय, गाभा मूल्य. इथे पण लिहिलं होतं का, नाही का, इथे पण लिहून ठेवूयात ना. गाभा खूप वेळा रिपीट झालं आहे हा. ठीक आहे, आपल्याला माहितीच झालं आहे आता. दिस कोर व्हॅल्यूज म्हणजे गाभा मूल्ये काय करतात, शेप करतात. शेप म्हणजे काय, आकार देतात. शेप तर आपल्याला माहितीच आहे, खूप इझी आहे, तरी लिहू का इथे, आकार. शेप देतात कशाला, नॅशनल. नॅशनल म्हणजे ते राष्ट्र. आपल्याला पाठ झालं आहे एकदम. आत्तापर्यंत जितके पॅराग्राफ केले त्यामध्ये राष्ट्र खूप वेळा आलं. नॅशनल काय करतात, इंटरेस्ट म्हणजे हितसंबंधांना काय करतात, गाईड करतात. आणि काय करतात, अँडपर्यंत आलो आहे. आपण आधी इथेच थांबायला पाहिजे होतं, पण तरी पुढचं सेंटेन्स आताच बसलो होतो, कारण आता आपण खूप जास्त हुशार झालेलो. ठीक आहे. फॉर्म्युलेशन मीन्स काय करतात, तयार करतात. काय तयार करतात, स्ट्रॅटेजीज तयार करतात. कशासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यांना प्रोटेक्ट तर माहितीच आपल्याला, संरक्षण खूप वेळा झालं आहे वाटतं हा वरती वर्ड. ठीक आहे. स्ट्रॅटेजीज मीन्स धोरण. हाही झाला होता वाटतं. ठीक आहे, आता आपण पूर्ण सेंटेन्स ट्रान्सलेट करूयात. ही गाभा मूल्ये, हे कुठूनही टाईप होते, फक्त पेन नाही चालत त्यात, है ना. तर ही गाभा मूल्ये राष्ट्रीय हितसंबंधांना काय करतात, आकार देतात. आणि इथे थांबलो होतो आपण, इथे थांबलं पाहिजे. त्यांच्या संरक्षणासाठी धोरणे आखण्यास काय करतात, मार्गदर्शन करतात. पॅराग्राफ संपलेला आहे. पॅराग्राफ संपल्यानंतर वन थिंग विच वी हॅव टू कीप इन द माइंड, न्यू लाईनपासून चालू करायचं आहे. ही लाईन इथे सोडायची आहे. एक्झामिनेशनला लक्षात आणून द्यायचं आहे की पॅराग्राफ आपला संपलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मी परत का सांगते, कारण हे लक्षात राहायला पाहिजे. आपला हा वरचा पॅराग्राफ इथे संपला होता. पॉज. प्रत्येक वेळेस मी सांगते, कारण आपल्याला एक्झाममध्ये लक्षात आलं पाहिजे ह्या गोष्टी. नाऊ नेक्स्ट, सम ऑफ दी कोर व्हॅल्यूज, मूल्य मार्गदर्शन ऑफ इंडिया इन्क्लूड नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. जस्टिस मीन्स न्याय, जो आपण वरती पाहिलेला आहे. सोशल मीन्स सामाजिक. इकॉनॉमिक मीन्स आर्थिक. पॉलिटिकल मीन्स राजकीय. लिबर्टी माहीत पाहिजे आपल्याला. लिबर्टी मीन्स स्वातंत्र्य. कशाचे, थॉट्सचे मीन्स विचारांचे. एक्सप्रेशन मीन्स अभिव्यक्ती. बिलीफ मीन्स विश्वास. फेथ श्रद्धा. अँड वर्शिप करणं, गॉड वर्शिप, उपासना.
इक्वॅलिटी समानता, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी संधी, फ्रॅटर्निटी, बंधुता. आता फ्रॅटर्निटीचं ट्रान्सलेशन कसं लक्षात ठेवू शकता, एक इझी वे सांगते. फ्रॅटर्निटी हा जो वर्ड आहे तो आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यातून घेतलेला आहे, करेक्ट. फ्रॅटर्निटी हिअर यू कॅन कन्सिडर इट ॲज अ फादर ऑर रिलेशन विथ फादर. तर आपले जे पण रिलेटिव्ज असतात फादर रिलेटिव्ह त्याला आपण काय म्हणतो, बंधुता. त्यानुसार हा आपण लक्षात ठेवू शकतो. ट्रान्सलेशन इझी आहे. दिस इज नॉट द रिअल एक्सप्लेनेशन. हा फक्त लक्षात कसं ठेवायचा त्याच्यासाठी मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे, ठीक आहे. हे रिअल डेफिनेशन ऑर एक्झाम्पल नाही आहे, लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ॲज अ लेमॅन आपल्याला एक्झाममध्ये जेव्हा जाऊ तेव्हा ट्रान्सलेशन करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी मी त्याचं अशा पद्धतीने सांगितलं. कसं लक्षात ठेवू शकतो, फादरचे जे पण भाऊ वगैरे असतात, फादर इथे आहे फ्रॅटर ना, त्याच्यानुसार लक्षात ठेवू शकतो की फादर, त्याच्यानुसार त्यांचे भाऊ त्यांचे जे पण रिलेटिव्स त्याच्यानुसार आपण त्यांना काय म्हणतो, बंधू. म्हणून फ्रॅटर्निटीचा ट्रान्सलेशन आहे वर्डचं बंधुता, ठीक आहे. फ्रॅटर्निटी आपण आत्ता पाहिलं. डिग्निटी मीन्स प्रतिष्ठा ऑफ द इंडिव्हिज्युअल, म्हणजे जी एकट्या पर्सनची जी प्रतिष्ठा आहे, व्यक्तीची जी प्रतिष्ठा आहे. लिहू का डिग्निटीचं लिहावं लागेल का, तरी लिहून ठेवते आहे ना. प्रतिष्ठा कोणाची, इंडिव्हिज्युअलची मीन्स व्यक्तीची. इथे लिहू नका एकट्याची, व्यक्तीची लिहून ठेवते तरी. इंडिव्हिज्युअल मीन्स लोक लिहून ठेवतील तिथे एकट्याची. डेमोक्रेसी आपण वरती ऑलरेडी पाहिलेलं आहे, जे की आहे लोकशाही. परत लिहित नाही मी इथे. सॉवरन हा नवीन वर्ड आलेला आहे. सॉवरन मीन्स सार्वभौम. सोशलिस्ट मीन्स समाजवादी. अँड सेक्युलर मीन्स धर्मनिरपेक्ष. युनिटी मीन्स एकता. अँड इंटिग्रिटी मीन्स अखंडता. ऑफ द कंट्री मीन्स नेशन. को एक्झिस्टन्स मीन्स सह अस्तित्व. को मीन्स सह, कुठेही को आला की सह टाकायचा आणि जो पुढचा वर्ड असेल त्याचं ट्रान्सलेशन करायचं, सह अस्तित्व. प्लुरॅलिझम, सिंगुलरिझम, प्लुरॅलिझम, बहुलवाद. टॉलरन्स आपण म्हणत नाही की याचं टॉलरन्स लेवल खूप हाय आहे, म्हणजे याच्याकडे सहिष्णुता जास्त आहे, एक्सेट्रा मन्स इत्यादी. आता किती इझी आपल्याला जाईल हे सेंटेन्स. पूर्ण सेंटेन्सच आहे, एकच सेंटेन्स आहे पूर्ण, हो. पण आपल्याला याचे वर्ड्सचे ट्रान्सलेशन माहिती आहे तर आपण खूप करू शकतो. सम ऑफ द कोर व्हॅल्यूज ऑफ इंडिया, म्हणजे जी काही भारताची जी काही प्रमुख गाभा मूल्य आहेत, जे की आता प्रत्येक वर्ड टू वर्ड कॉमा ट्रान्सलेशन करायचं आहे. व्हेरी इझी. पहा आता खाली, भारताच्या काही प्रमुख गाभा मूल्यांमध्ये, इथपर्यंत झालं. वर्ड अहिंसा, न्याय. त्याच्यामध्ये आतमध्ये दिलं होतं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, कॉमा. विचारांचे स्वातंत्र्य, कॉमा. अभिव्यक्ती, कॉमा. विश्वास, कॉमा. श्रद्धा आणि उपासना, कॉमा. दर्जा व संधीची समानता, कॉमा. फ्रॅटर्निटी, बंधुता, कॉमा. व्यक्तीची प्रतिष्ठा, कॉमा. लोकशाही, डेमोक्रेसी. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, करेक्ट. देन
fraternity, dignity of the individual, democracy, sovereign, socialist and secular, unity and integrity of the nation. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन इथे तर लिटरली वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आपलं. प्रतिष्ठा, अखंडता, सहअस्तित्वता, कोएक्झिस्टन्स, बहुलवाद, सहिष्णुता इत्यादींचा समावेश होतो. इझी. पॅराग्राफ संपलेला आहे. स्टार्ट द न्यू लाईन. न्यू लाईन NL मीन्स न्यू लाईन. प्रत्येक वेळेस करते आहे मी. ठीक आहे. आता पुढचं आहे. एन्युमरेटिंग द कोर व्हॅल्यूज ऑफ इंडिया, कॉमा. एन्युमरेटिंग मीन्स गणना करणे. आता याचं लक्षात कसं ठेवणार. न्यूमरेटिंग मीन्स नंबरिंग. नंबरिंगचं काय होतं. एन्युमरेटिंग गणना करणे. द कोर व्हॅल्यूज मूल, गाभ्याची मूल्य आपल्याला हे माहितीच आहे. इंडिया, भारत. हे कोणी केलं. श्री प्रणब मुखर्जी, भारताचे श्री प्रणव मुखर्जी. द फॉर्मल प्रेसिडेंट. फॉर्मर मीन्स माजी. प्रेसिडेंट मीन्स राष्ट्रपती. ऑफ इंडिया स्टेटेड इन 2017 वॉट. आपण इथे थांबणार आहोत. कॉमा. पूर्ण सेंटेन्स आता ट्रान्सलेट करूयात. ओके. भारताच्या गाभा मूल्यांची गणना करताना भारताचे माजी राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांनी 2017 नमूद केले की, कॉमा. काय नमूद केलं. आवर कोर सिव्हिलायझेशन व्हॅल्यूज, आपली जी मूल्य आहेत ती, विच आर इक्वली रेलेवंट टुडे, जी आजची जी मूल्य आहेत ती तितकीच संबंधित आहेत. रेलेवंट मीन्स तितकीच संबंधित आहे. व्हॉट. लव फॉर मदरलँड, परफॉर्मन्स ऑफ ड्युटी, कंपॅशन फॉर ऑल, टॉलरन्स फॉर प्लुरलिझम, ऑनेस्टी इन लाईफ, सेल्फ रिस्ट्रेंट इन कंडक्ट, रिस्पॉन्सिबल इन ॲक्शन अँड डिसिप्लिन. अगेन वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन येणार आहे इथे. लव फॉर मदरलँड. मदरलँड मीन्स मातृभूमी, मातृभूमीसाठीचे प्रेम. मातृभूमी. लव मीन्स प्रेम, सर्वांनाच माहिती आहे ते. परफॉर्मन्स ऑफ ड्युटी. ड्युटी कर्तव्य. परफॉर्मन्स मीन्स पालन करणे. कंपॅशन मीन्स करुणा असणे. फॉर ऑल सर्वांसाठी. टॉलरन्स. टॉलरन्स ऑलरेडी आपण वरती पाहिला आहे, नाही लिहित. प्लुरॅलिझम इथे आपण जस्ट वरती पाहिला आहे. टॉलरन्स आपण जस्ट वरती पाहिला आहे. ऑनेस्टी प्रामाणिकपणा. आयुष्यामध्ये इन लाईफ. सेल्फ रिस्ट्रेंट इन कंडक्ट. आत्मसंयम. नाही सॉरी, काय होतं वर्ड. ऑनेस्टी इन लाईफसाठी येईल हे आत्मसन्मान. सेल्फ रिस्ट्रेंट इन कंडक्ट. रिस्पॉन्सिबल. करेक्ट नाही, आत्मसन्मान असेल. करेक्ट आहे, सॉरी. आत्मसंयम. रिस्ट्रेंट ऑफ कंडक्ट. कंडक्ट मीन्स संयम. सेल्फ
मीन्स आत्म, जो आपण पुढे लिहिला आहे, ठीक आहे. पण या वर्डला तोडूयात. आत्म हा पूर्ण रिस्ट्रेन इन कंडक्ट मीन्स संयम, ठीक आहे. रिस्पॉन्सिबल इन ॲक्शन, रिस्पॉन्सिबल मीन्स जबाबदारी, ॲक्शन मीन्स कृती, डिसिप्लिन मीन्स शिस्त. प्रत्येक वर्ड जेव्हा द मोमेंट आपला प्रत्येक वर्ड ट्रान्सलेट झाला तर आपल्याला हे पूर्ण सेंटेन्स ट्रान्सलेट करता येणार खूप इझिली. आता परत एकदा पूर्ण सेंटेन्स पाठवूया. आवर कोर सिव्हिलायझेशन व्हॅल्यूज कॉमास, इथपर्यंत थांबूयात. मूल्य जी कुठपर्यंत आलो आपण, सो सॉरी कॉमापर्यंत थांबलो होतो. करेक्ट, कॉमापर्यंत ना, कॉमापर्यंत, ठीक आहे. काय मूल्य ही आजही तितकीच संबंधित आहेत. ती म्हणजे कोणती, जे आपण आता वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करणार आहोत ते लिहिणार आहोत डायरेक्टली. वर्ड टू वर्ड, वर्ड कॉमा. आवर कोर सिव्हिलायझेशन व्हॅल्यूज विच आर इक्वली रिलेव्हंट टुडे आर लव फॉर मदरलँड, मातृभूमीसाठीचे प्रेम, कॉमा. परफॉर्मन्स ऑफ ड्युटी, कर्तव्यांचे पालन करणे, कॉमा. कंपॅशन फॉर ऑल, सगळ्यांसाठी करुणा असणे, कॉमा. टॉलरन्स फॉर प्लुरॅलिझम, आता हा वर्ड तुम्ही मला सांगायचा कारण आपण जस्ट वरती पाहिलेला, कॉमा. ऑनेस्टी इन लाईफ, प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये, कॉमा. आत्मसंयम, कॉमा. रिस्पॉन्सिबल इन ॲक्शन्स, जबाबदारी असणे कशासाठी, कृती आणि शिस्तीसाठी. वर्ड टू वर्ड, वर्ड टू वर्ड, ठीक आहे. मूल्य ही आजही तितकीच संबंधित आहेत. ती म्हणजे मातृभूमीबद्दलचे प्रेम, कॉमा. कर्तव्यांचे पालन, कॉमा. सर्वांबद्दल करुणा, कॉमा. टॉलरन्स, सहिष्णुता, आला इथे खाली तुम्ही सांगणार होत ना, ठीक आहे, कॉमा. जीवनातील प्रामाणिकपणा, कॉमा. वर्तमानातील आत्मसंयम, कॉमा. कृतीतील जबाबदारी आणि शिस्त, फुल स्टॉप. पुढे लाईन संपलेली आहे. न्यू लाईन. In his address on the occasion of Shangri-La Dialogue in Singapore on June 1st, 2018, त्यांनी ही कधी बोललेलं आहे तर 1 जून 2018 सिंगापूरमध्ये जेव्हा शांग्री-ला डायलॉगच्या प्रसंगी, इथपर्यंतच लिहिणार आहोत आणि कॉमा देणार आहोत. 1 जून 2018 रोजी सिंगापूर येथे शांग्री-ला डायलॉगच्या प्रसंगी, इथपर्यंत. द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हायलाइटेड द इंडियन कोर व्हॅल्यूज, पर्यंत थांबणार आहोत. आपल्या भाषणात भारताच्या प्राईम मिनिस्टरने, पंतप्रधानांनी भारताच्या कोर व्हॅल्यूज मीन्स गाभा मूल्यांमध्ये प्रकाश टाकतात, कॉमा. What? The belief is essential oneness of all, unity in diversity. Truth is one of the learned speak of it in many ways. Pluralism, coexistence, openness and dialogue. आता आपण यांचे ऑलरेडी वरती ट्रान्सलेशन पाहिले आहेत. आता आपल्याला किती इझी जाणार आहे हे सगळं. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन, कॉमा. वर्ड ट्रान्सलेशन, वर्ड ट्रान्सलेशन, कॉमा. वर्ड ट्रान्सलेशन, खूप इझी. करेक्ट. सर्वांमधील मूलभूत एकत्वावर विश्वास, कॉमा. युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेत एकता. ऑनेस्टी, सत्य एकच आहे ज्याचे विद्वान अनेक प्रकार वर्णन करतात. कोणते? बहुलवाद, प्लुरॅलिझम. सह अस्तित्व, ओपननेस अँड कम्युनिकेशन, संवाद असा उल्लेख केला. फुल स्टॉप. पर्टी, फुल स्टॉप. न्यू लाईन. पर्टिनेंटली, व्हॉट दिस मीन पर्टिनेंटली? हा न्यू वर्ड आलेला आहे, आपल्याला माहीत पाहिजे. पर्टिनेंटली मीन्स
सांगितल्याप्रमाणे. However, सांगितल्याप्रमाणे. Pertinently, कॉमा, pertinently जसं तसं लिहायचं आहे. विशेष म्हणजे, ठीक आहे. विशेष म्हणजे इथे ट्रान्सलेशन विशेष म्हणजे केलं, पण सांगितल्याप्रमाणे घेऊ शकतो. ठीक आहे. The legacy of the freedom struggle also contributed significantly to the shaping of core values and formed on the basis of New India foreign policy. Full stop. ठीक है. Sorry, I did the mistake here. Pertinently means, so sorry, it means विशेष म्हणजे. विशेष म्हणजे म्हणून मी कन्फ्यूज झाले. सो सॉरी. पर्टिनेंटली मीन्स विशेष म्हणजे, कॉमा, द लिगसी ऑफ द फ्रीडम मीन्स स्वातंत्र्य लढ्याचा जो वारसा आहे. लिगसी मीन्स वारसा. हा काय आहे, कोर व्हॅल्यूजला शेप करतोय. अँड हे पण इथेच थांबलो. ठीक आहे. म्हणजे विशेष म्हणजे, हा विशेष म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या वारशाने देखील, लिगसी वारसा देखील कोर व्हॅल्यूज गाभा मूल्यांना शेपिंग आकार देण्यात काय करते, इम्पॉर्टंट योगदान दिले. आणि थांबलो इथे. अँड फॉर्म द बेसिस ऑफ द न्यू इंडियन फॉरेन पॉलिसी. स्टॉप. काय केलं आहे त्यांनी, भारताच्या नवीन परराष्ट्र धोरणाचा पाया रचला. इझीची इझी. नाव नेक्स्ट पेज. These were, he, these means he, anti-imperialism. Anti means विरोध and imperialism means साम्राज्यवाद. साम्राज्यवाद. Anti means विरोध. Anti-imperialism. Liberal internationalism. लिबरल मीन्स उदारमतवादी. नॅशनलिझम, इंटरनॅशनलिझम. नॅशनलिझम आपल्याला माहिती आहे. नॅशनलिझम मीन्स आंतरराष्ट्रीय आणि इंटर मीन्स आंतरराष्ट्रीयवाद. आंतरराष्ट्रीय वाद. ठीक आहे. न्यूट्रलिझम, सॉरी, न्यूट्रलिझम मीन्स तटस्थता. नॉन व्हायलन्स मीन्स अहिंसा. फुल स्टॉप. ही जी आहेत, आता पूर्ण सेंटेन्स पाहूयात आपण. व्हेरी इझी. ही मूल्य म्हणजे साम्राज्यवाद विरोध, उदारमतवादी आंतरराष्ट्रीयवाद, तटस्थता आणि अहिंसा ही होती. नाव अँटी-इम्पेरियलिझम मीन्स विरोध साम्राज्यवाद was a direct product of the colonial experience of the freedom fighters against the colonial British. कलोनियलचा मिनिंग माहीत पाहिजे, वसाहत. कलोनियल मीन्स काय, कॉलनी म्हणायचो ना आपण, जे हिस्ट्रीमध्ये शिकले, वसाहत. ठीक आहे. हे जे अँटी इम्पेरियलिझम आहे
ते डायरेक्टली ब्रिटिश वसाहतवादच्या एक्सपिरियन्स मीन्स अनुभवाच्या काय आहे, अनुभवाचे. फ्रीडम मीन्स स्वातंत्र्य. फायटर्स मीन्स सैनिक. स्वातंत्र्य सैनिकांचं काय आहे, जे कलोनियल ब्रिटिश पिरियडमध्ये जे एक्सपिरियन्स केलेलं आहे त्याचं डायरेक्ट प्रॉडक्ट आहे. डायरेक्ट प्रॉडक्ट मीन्स फळ. डायरेक्ट मीन्स थेट. आता पूर्ण सेंटेन्स पाहूयात आपण याचं ट्रान्सलेशन. साम्राज्यवाद विरोध हे काय आहे, ब्रिटिश वसाहतवाद विरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांना आलेल्या वसाहतवादी अनुभवाचे थेट फलित होते. ॲज हॅज बीन ब्रॉट आउट मीन्स आहे सांगितल्याप्रमाणे. मी आधीच सांगितलं होतं ना म्हणून सांगितल्याप्रमाणे. ॲज हॅज बीन ब्रॉट आउट, कॉमा, सांगितल्याप्रमाणे. दीज कोर व्हॅल्यूज ही जी प्रमुख ग्राभा मूल्य आहेत, आर द रिझल्ट ऑफ आवर सिव्हिलायझेशनल हेरिटेज. हेरिटेज मीन्स वारसा. कॉमा आपण इथे थांबूयात. तर काय आहे, सांगितल्याप्रमाणे कॉमा, ही कोर व्हॅल्यूज मूल गाभा मूल्ये आपल्या सांस्कृतिक वारशाचा परिणाम आहेत, कॉमा. वेअर द प्रायमसी हॅज बीन नॉन व्हायलन्स, अहिंसा जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. प्लुरालिझम बहुलवाद. सेक्युलर मीन्स धर्मनिरपेक्ष. कंडक्ट मीन्स बिहेवियर. बिहेवियर मीन्स वर्तन. टॉलरन्स सहिष्णुता. पीस शांती इत्यादी. ऑलरेडी वर्ड्स रिपीट झालेत आता इथे. हो सॉरी. जिथे नॉन व्हायलन्स अहिंसा, प्लुरॅलिझम, सेक्युलरिझम बिहेवियर, सहिष्णुता, पीस एक्सेट्रा यांना काय दिलं असतं, प्राधान्य दिले गेले आहे. दो मीन्स जरी. जरी. देर आर मेनी सबकल्चर्स, खूप साऱ्या उपसंस्कृती आहेत. सबकल्चर्स मीन्स उपसंस्कृती. कल्चर मीन्स संस्कृती. सब मीन्स उप. सब मीन्स उप. उपसंस्कृती. ऑफ. डिफरंट रिलीजन्स. रिलीजन मीन्स धर्म. लँग्वेज मीन्स भाषा. बट देर इज वन नॅशनल कल्चर. बट एकच राष्ट्राची संस्कृती आहे, दॅट इज द इंडियन कल्चर. ती आहे भारतीय संस्कृती. आता पूर्ण आपण हे सेंटेन्स ट्रान्सलेशन इझी आहे. जरी दो डिफरंट रिलीजन्स धर्म अँड लँग्वेजेस भाषा सब कल्चर्स असल्या तरी देर इज ओनली वन मीन्स भारतीय संस्कृती. देर इज ओनली वन ही एकच राष्ट्रीय नॅशनल कल्चर आहे. द लिंग्विस्टिक मीन्स भाषा. रिलीजियस धर्म.
डायव्हर्सिटी डायव्हर्सिटी मीन्स डिफरंट, विविधता लिहिला आहे का आपण याच्या वरती, परत लिहूयात जर लिहिला नसेल तर. विच coexist सायमल्टेनियसली. को मीन्स सह, आपण वरती पाहिलेलं आहे हो ना, जरी आपल्याला आठवलं नाही. सह, coexist simultaneously is also termed by many as unity in diversity. Unity, एकता. Diversity means विविधता. करेक्ट. आता पूर्ण सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूयात. लँग्वेज, भाषिक आणि रिलिजियस, धार्मिक विविधता जी एकाच वेळी अस्तित्वात आहे तिला अनेकांनी विविधतेत एकता युनिटी इन डायव्हर्सिटी असे संबोधले आहे. ही फंडामेंटल युनिटी, फंडामेंटल मीन्स मूलभूत, युनिटी मीन्स एकता. दिस मेक्स इंडिया युनिक, बनवते, अद्वितीय आणि इनफॅक्ट प्लुरॅलिझम, बहुलवाद इज द कीस्टोन. कीस्टोन मीन्स पाया, कशाचा? इंडियन कल्चर, अँड गिव्स राईज टू टॉलरन्स, सहिष्णुता. किती वेळा रिपीट झाला हा वर्ड हो ना. आता कम्प्लीट ट्रान्सलेशन. ही मूलभूत एकता भारताला काय बनवते? युनिक बनवते, अद्वितीय बनवते. इनफॅक्ट मीन्स प्रत्यक्षात काय करते? बहुलवाद हा भारतीय संस्कृतीचा पाया असून सहिष्णुता निर्माण करते, टॉलरन्स निर्माण करते. अँड दिस इज वॉट दिस इन टर्न्स फॉर्म्स द बेडरॉक ऑफ इंडियन सेक्युलरिझम. बेडरॉक मीन्स आधारस्तंभ. कशाचा? सेक्युलरिझम मीन्स धर्मनिरपेक्षता. Now complete sentence. हे पुढे भारताचे धर्मनिरपेक्षतेचा आधारस्तंभ बनते. अगेन जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲट द एंड कन्क्लुजन लिहितो की व्हॉट आर द पॉईंट्स विच वी हॅव टू कीप मस्ट इन अवर माइंड. फर्स्ट पॉईंट, here it's for example paragraph and paragraph. इथे पॅराग्राफ संपला आणि सेकंड इथून पॅराग्राफ चालू झाला आहे. सो वाईल डुईंग द ट्रान्सलेशन आपणही लाईन टू लाईन इथे ट्रान्सलेशन करायचं आहे. इथे आपला पॅराग्राफ संपला किंवा इथे संपला सपोज, इथूनच सेंटेन्स चालू करायचं नाही, न्यू लाईनपासून सेंटेन्स चालू करायचं. फर्स्ट पॉईंट फिलम. सेकंड पॉईंट, जेव्हा आपण एखादा वर्ड यामध्ये दिलेला असेल तर आपल्याला ट्रान्सलेशनमध्येही हे यूज करायचं आहे. याच्यानुसारच कॉमा असेल तर कॉमा मेन्शन करायचा आहे, फुल स्टॉप असेल तर फुल स्टॉप मेन्शन करायचा आहे. एनी स्लोगन, हायपन आहे तर हायपन मेन्शन करायचं आहे. एनी स्लोगन
etc. We have to mention it in our translation. थर्ड पॉईंट, लाईन टू लाईन ट्रान्सलेशन, जो खूप इम्पॉर्टंट आहे. देर आर सम नोट्स or either we can say tricks. Instead of notes I can say tricks. की जर बिग सेंटेन्स असेल तर रीड टिल कॉमा अँड स्टॉप, आणि फक्त कॉमापर्यंत ट्रान्सलेशन करा. अँड इज द कीवर्ड, ज्याचा यूज करून आपल्याला सेंटेन्स ब्रेक करायचं आहे आणि तिथपर्यंतच आपण ट्रान्सलेशन करू शकतो. ॲडजेक्टिव्ह कॉमा ॲट वर्ड कॉमा वर्ड कॉमा वर्ड कॉमा, जसंच तसं ट्रान्सलेशन आणि जसंच तसं कॉमा ॲड करत जायचं आहे. जे आपण इथे पाहिले होते, जे खूप सारे वर्ड्स होते, कॉमा 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 हे वाले. ठीक आहे. These are the important points. Okay, thank you so much. Bye bye.